नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. नाशिक मुंबई महामार्गावरील पंडित जवाहरलाल उद्यान देतंय आजही प्रेरणा. जबरी चोरी करणारा छोटा अखेर धुळे तालुका पोलिसांच्या जाळ्यात. शासनाच्या विविध योजनांमधून धुळे मनपाला अर्थसहाय्य. आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती. आमदार राम बदाणे यांच्या अक्कलपाडा मागणीविरोधात अक्कलपाडा कृती समितीची धरणे. धुळे मनपाच्या स्थायी समिती सभेत 55 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदादारांना मंजुरी. धुळ्यात 28-29 डिसेंबर 2024 रोजी 27वे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन. आमदार अनुप अग्रवाल यांनी केली धुळे मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी. धुळ्यातील यल्लम्मा देवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. धुळे देवपुरातील मच्छिंद्रनाथ मंदिराचा 10वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. नाशिक मुंबई महामार्गावरील स्थापित झालेले पंडित नेहरू उद्यान हे प्रेक्षणीय स्थळ आजही प्रेरणा देत आहे. रतन टाटा यांच्या योगदानातून साकारलेले हे उद्यान निसर्ग उद्यान बनले आहे. हे उद्यान आजही आपल्याला निसर्गाच्या अनेक गोष्टी दाखवून देत आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या जवाहरलाल नेहरू उद्यानाचे उद्घाटन 27 डिसेंबर 2016 रोजी महाराष्ट्रीय अभिनेते नाना पाटेकर आणि राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. नाशिक महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने वनविकास महामंडळाच्या देखरेखीखाली त्याचा विकास केला जातो. वन उद्यान 93 एकर परिसरात पसरले आहे. बागेचे 40 फूट उंच प्रवेशद्वार हे ऐतिहासिक वैशिष्ट्य बनले आहे. मुंबई आणि नाशिकला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर वसलेले या महामार्गावरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते फुलपाखराच्या आकारात तयार करण्यात आले आहे आणि त्यावर विद्युत दिव्यांची पायवाट लावली आहे. बसण्याची व्यवस्था ही फुलपाखराच्या आकारात केलेली आहे. हत्ती आणि इतर प्राण्यांच्या विशाल ॲनिमेट्रॉनिक ट्रॅकवर लोकांना फिरण्यासाठी सायकली उपलब्ध आहेत. हे केवळ मनोरंजन आणि अभ्यास केंद्र नाही तर पॉझिटेकांना आकर्षित करणारे देखील आहे. सध्या वन नर्सरीमध्ये अनेक वनौषधी वनस्पती आणि आगवेव, खजूर, अशोका, आंबा, केळी, पेरू, चिंच आणि इतर अनेक प्रकारची झाडे आहेत. येथे ठेवलेल्या फुलांमध्ये गुलाब, लिली, पेरिविंकल, हिबिस्कस आणि सिल्वर फर्न यांचा समावेश आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरूवरून या उद्यानात आशियातील सर्वात मोठा थेट दोन्ही आणि प्रकाश लेझर शो कथा मराठीत मुलांवर आणि इतर अभ्यागतांना जंगलाचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी दाखवले आहे. घनदाट जंगल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उजळलेली झाडे आणि पक्ष्यांचे आवाज अशा पण पार्श्वभूमीवर विद्यमान अम्फी थिएटर मध्ये रेट्रोफिट केलेला लाईव्ह शो एकाच वेळी मनोरंजक आणि संवर्धन करणारा अशा पद्धतीने संवर्धनाचा संदेश या उद्यानाच्या माध्यमातून दिला जात आहे. प्रतिनिधी साधना काळोखे. पालकांसोबत छोटी मुलं येतात त्यांच्यासाठी पण खेळाची कशी सोय केलेली म्हणजे त्यांना कंटाळा वाटून येतो चालून जर घेतले असेल तर खेळाचा काय त्याचा आनंद घेता यावा अशी सोय उद्यानामध्ये केली.
जवाहरलाल नेहरू वन उद्यान नाशिकला तिथे आपण बघतो वानरांचे किंवा माकडांचे विविध प्रकार सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. आणि जसं इकडे पुढे इथे पण आहे कासवांचे विविध प्रकार, म्हणजे जे जे इथं आपल्याला उद्यानामध्ये बघायला भेटणार आहे ते सगळ्यांचे फलक इथे लावलेले आहेत नाशिकचं उद्यान. धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात कारमध्ये झोपलेल्या व्यक्तीकडून मोबाईल व रोकडसह 36,000चा ऐवज हिसकावून नेल्याची घटना घडली होती. धुळे तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून जबरी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आणला व एकास अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या संदर्भात तेजस महेंद्र सोनवणे वय 22 राहणार दापोरी जिल्हा जळगाव हा तरुण कारणे दिनांक 25 रोजी मध्यरात्री नाशिक येथून गावी जात असताना त्यात झोप येत असल्याने त्याने सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सुरत नागपूर महामार्गावरील बाळापूर तालुका धुळे शिवारातील हॉटेल कल्पेश जवळ कार उभी केली व तो झोपलेला असताना अनोळखी चोरटा तेथे आला व त्याने तेजस सोनवणे याच्या कारचा दरवाजा उघडून त्यास मारहाण केली. त्याच्याजवळ 36,000 रुपये किमतीचा मोबाईल व रोख 3,000 रुपये लुटून नेलेत. या प्रकरणी तेजस सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार कुणाल पान पाटील, उमेश पवार, हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, कॉन्स्टेबल विशाल पाटील, धीरज सांगळे, रवींद्र सोनवणे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेजस सोनवणे यांच्याकडून अनोळखी माहिती घेतली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बंबाळी यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची चक्रे फिरवलीत. पारंपरिक व तांत्रिक पद्धतीने गुन्ह्याच्या तपासाला गती दिली. अभिलेखावरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यातील वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज वय 39 राहणार शब्बीर नगर 2000 वस्ती 11 वॉटर प्लांटजवळ 100 फुटी रोड धुळे याची कसून चौकशी केली व त्याने जबरी लुटीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरून गेलेल्या विओ कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम काढून दिली. हा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वसीम यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 36,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची. या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता. ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे. त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत. ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. धुळे महापालिकेतर्फे सन 2025 हे स्वच्छता वर्ष म्हणून राबविण्यात येणार असून शहरातील सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी मनपा व शासनाच्या विविध योजनांमधून मनपाला अर्थसहाय्य व वाहने उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनामार्फत सुमारे 22 लाख रुपये खर्चाचे 3 ट्रॅक्टर महापालिकेसाठी उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी एक मल्टीस्वीपर मशीन प्राप्त झाले असून 3 मल्टीस्वीपर मशीन मनपा उपलब्ध होणार आहेत. या मशीनसाठी नवीन 3 ट्रॅक्टरचा वापर होणार आहे. त्याचा वापर शहरातील मुख्य रस्ते स्वच्छतेसाठी केला जाणार आहे. यामुळे कमी श्रम आणि कमी वेळेत सार्वजनिक स्वच्छता होणार आहे. मनपाला प्राप्त 3 ट्रॅक्टर वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील, उपायुक्त शोभा बाविस्कर, एरंडोल नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, उपअभियंता चंद्रकांत उगले, नरेंद्र बागुल, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, कार्यालयीन अधीक्षक साईनाथ वाघ, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, जुनेद शेख यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 4 ट्रॅक्टरची उपलब्धता झालेली आहे शासनाकडून.
तर पुढच्या टप्प्यामध्ये पण आणखी वाहनं आम्हाला मिळणार आहेत. हे 4 ट्रॅक्टर आपले शहर सफाईसाठी आणि रोड स्वीपिंगचे यंत्र लावण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत. सोबत कचरा उचलण्यासाठी पण याचा वापर होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हद्दवाढीनंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाहनांची कमतरता आहे. तर या कमतरता कमी करण्यासाठी ही 4 वाहनं आम्हाला निश्चित उपयोगी पडतील. शहर स्वच्छतेमध्ये याचा बराच उपयोग आम्हाला होणार आहे. निश्चितच यापुढे पुढच्या वर्षाचं 2025 आमचं टार्गेट फक्त आणि फक्त स्वच्छ धुळे असणार आहे. तर या स्वच्छ धुळेला आपल्या थीमला हातभार लागण्यासाठी ही जी यंत्रणा आपल्याकडे आज उपलब्ध झालेली आहे त्याचा निश्चित फायदा होईल. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मौजे अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरणासंदर्भात केलेली मागणी नामंजूर करण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात दिनांक 21/12/2024 रोजी औचित्याच्या मुद्द्यावर केलेल्या भाषणादरम्यान अक्कलपाडा उजवा व डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरण संदर्भात मागणी केलेली आहे. सदर मागणीमुळे कालव्यात सिंचनासाठी किंवा धुळे शहरातील नकाने हरणमाळ तलाव भरण्यासाठी ज्यावेळी धरणाचे पाणी सोडले जाते त्यावेळी कालव्यातील पाणी नैसर्गिकरित्या जमिनीत झिरपून कालव्यालगत असलेल्या सुमारे 1 किलोमीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्यास खूप मदत होते व त्यामुळे उन्हाळ्यात मे-जून महिन्यापर्यंत विहिरींची पाणी पातळी टिकून राहते. परंतु आमदार महोदयांनी मागणी केलेल्या कालव्यांचे कॉन्क्रीट करण्यामुळे तालुक्यातील कूपनलिकांचे पाण्याचे स्रोत संपून कोरड्या ठाक होतील व एक प्रकार शेतीचे वाळवंट करण्याचा घाट घालण्याच्या या मागणीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच म्हणजे जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेपासून विरोध केला आहे. कालव्याच्या कॉन्क्रीटीकरणामुळे शेतशिवारातील विहिरी तळगाठतील व याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे आमदारांनी केलेल्या या मागणीला नामंजूर करावे. या मागणीसाठी अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीसह परिसरातील शेतकऱ्यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी संघर्ष समितीचे सदस्य डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे, नेर सरपंच गायत्री देवी जयस्वाल, देऊळ खुर्दचे प्रदीप देसले, लोणखेडीचे जगदीश नेरकर, लोहगडचे भारतभूषण पाटील, लोहगडचे राहुल नेरकर, किशोर मासुळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूर हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघवेंद्र भदाणे यांनी अक्कलपाडा डावा कालवा उजवा कालवा अस्तरीकरणासंदर्भात शासनाकडे मान्य केली व त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आता भविष्यात सादर होणार आहे तो मंजूर करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली. या संदर्भात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी इथे जमलेलो आहोत. आमचा एकच मागणी आहे की ही जी काही मागणी आहे विद्यमान आमदारांची याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे काही पाणीचा जो काही कालव्याद्वारे ज्या वेळेला शेती सिंचनासाठी किंवा धुळे शहरासाठी ज्यावेळेला नकाने तलाव भरण्याकरता ज्या वेळेला कालव्यांना पाणी सोडलं जातं त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जे ते जमिनीमध्ये झिरपत असतं. पर्यायाने आमच्या सभोवतालच्या ज्या विहिरी ज्या आहेत त्यांची वॉटर लेवल ही वाढत असते आणि मे-जून महिन्यापर्यंत त्या विहिरींचा स्रोत जो आहे तो टिकून राहतो. आता जर सरसकट अस्तरीकरणाचा जर आमदार साहेबांनी विषय मांडलेला असेल तर त्यामुळे आमच्या विहिरी ज्या आहेत त्यांना जे काही पाण्याचा जो स्रोत आहे तो भविष्यात अडू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचं एक प्रकारे वाळवंट करण्याचा हा एक निर्णय आहे. त्याच्यामुळे आमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रखर या मागणीला विरोध आहे. आज अक्कलपाडा धरणासंदर्भात काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार महोदयांनी जर त्या प्रश्नामध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही काम करण्याचं आहे ते काम होऊ शकतं. आज धरण 100% धरणाचा जो काही अटकावाचा जो सांडवा आहे तो बांधला गेलेला आहे, पण 198 हेक्टर वाढीव जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे त्यासाठी 250-300 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. तो निधी शासन मंजूर करत नाही. त्यामुळे फक्त धरण 60% भरण्यात येतं. पावसाळ्यामध्ये जवळपास धरणाच्या 10 पटी एवढं पाणी पांझरा नदीमध्ये वाया घातलं जातं, अक्षरशः वाया घातलं जातं. जर त्या ठिकाणी जर आपण निधीची तरतूद केली तर ते धरण 100% भरेल. पर्यायाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या अक्कलपाडा धरणातून मागच्या वर्षी एक धुळे शहरासाठी एक पाईपलाईन नेलेली आहे. त्या पाईपलाईनमुळे अवास्तव पाणी धुळे महापालिका डायरेक्ट वाहून घेऊन जाते.
त्या जर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही मोजमाप असतं त्याप्रमाणे 60% धरणाच्या हिशोबाने जर धुळे शहराचा जरी पाणी वाटप देशांनी निश्चित करून दिला तरी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या अक्कलपाडा धरणावरती अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणावरती साक्री शहराची पाईपलाईन मागच्या वर्षी मंजूर केलेली आहे. ती या मंजुरीचा GR देखील रद्द केला तरी शेतकऱ्याच्या हिताचं काम होऊ शकतं. याच अक्कलपाडा धरणावरून शिरदाणे येथे अनमोल अग्रवाल नामक एका व्यावसायिकाने बनावट उद्योग दाखवून शेतीसाठी 400-500 एकरसाठी त्यांनी तिथे शेतामध्ये शेततळे बांधलेले आहेत. अक्षरशः पाण्याची चोरी चालू आहे. मागे 2017 पासून ती चोरी चालू आहे. त्या बाबतीत जर त्यांनी लक्ष घातलं आणि तो संबंधित त्या बनावट उद्योगिक दाखवून जो काही त्यांनी पाणी वापर मंजूर केला आहे तो शासन स्तरावरती रद्द केला तर शेतकऱ्याच्या हिताचं काम होणार आहे. या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना अस्थिरीकरणाची मागणी ही सरसकट कुठल्याही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा गावाने किंवा एखाद्या संघटनेने केलेली नाही. जेथे कुठे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अडचण असेल तिथे अस्थिरीकरण केलं तर संघर्ष समितीचा विरोध नाही. पण संपूर्ण कालव्याच्या लांबीपर्यंत म्हणजे अक्कलपाड्यापासून धुळ्यापर्यंत उजव्या कालव्याला आणि नव्या बदाण्यापासून गोंदूरपर्यंत जर आमदार महोदय जर अस्थिरीकरणाचा विषय मांडत असतील तर आम्ही शेतकरी या धोरणाला प्रखर विरोध करू. प्रसंगी रास्ता रोको, जलसमाधी, तुमचं उपोषण जेही काही लोकशाही पद्धतीने जे काही विरोध करण्याचे साधनं आहेत त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू. धुळे महापालिकेच्या काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध योजनांअंतर्गत सुमारे 55 कोटी रुपयांच्या कामांचा निविदादारांना मंजुरी देण्यात आली. यात विविध भागातील 40 ते 45 विकास कामांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून राज्यस्तरावरून विकास निधीला ब्रेक लागला होता. मात्र निवडणुकीला झालेल्या या पहिल्याच स्थायी सभेत कोट्यावधी रुपये खर्चाच्या निविदादारांना मंजुरी देण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील या होत्या. सभेच्या सुरुवातीला नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक बाळासाहेब तंटू, लेखापरीक्षक शेख, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी त्यांचा आयुक्तांनी सत्कार केला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या या सभेपुढे सुमारे 29 वर्षांचा जम्बो अजेंडा ठेवण्यात आला होता व आज इंडियावरील सर्व विषय मंजूर करण्यात आलेत. मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 10 मध्ये रस्ते काँक्रिटीकरण, गटार, उद्यान विकसित करण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 4,38,37,521 रुपये खर्च आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी भूषण एल चौधरी यांची अंदाजपत्रकीय दराने सर्वात कमी दर मनपाने स्वीकारली. या निवेदनाला सभेत मान्यता देण्यात आली. त्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध योजनांअंतर्गत सुमारे 55 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. यात विविध भागातील 40 ते 45 विकास कामांचा समावेश आहे. आणि तो तोडल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत राहावा म्हणून ती टाकी बायपास करायची होती. बायपास करण्याकरता जे क्रॉस कनेक्शन करणं जरुरी होतं त्याकरता ते क्रॉस कनेक्शन करण्यात आलं. त्यानंतर दुसरं काम जे होतं की ते वॉल्स बसवायचे होते, काही ते वॉल्स बसवण्यात आले. आणि त्याच्याच बरोबर भीवसन नगर येथे एक HDP लाईनवरून क्रॉस कनेक्शन करायचं होतं, ते करण्यात आलं. हे काम अत्यंत तातडीचे होते म्हणून ते करून घेण्यात आले आणि ते कार्योत्तर मंजुरी करता मी माझं स्थायी समितीसमोर प्रस्तुत करण्यात आले. हे धुळे शहरातील पांझरा नदीपासून ते दक्षिणेकडील भाग जो आहे त्या भागामध्ये मेंटेनन्सचं काम करत आहेत. सदर कामाचं नवीन जे टेंडर काढायचं आहे त्याचा अंदाजपत्रक आता फायनल स्टेजला आहे आणि त्याचं निविदा करण्यास साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी जाईल. तर पुढील एजन्सी नियुक्त होईपर्यंत हे काम आपल्याला कंटिन्यू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता सदर कामास पुढील काम देण्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंतची मुदतवाढ होण्याकरता मी स्थायी समितीसमोर मंजुरी ठेवण्यात आलेली आहे. मुदत या महिन्यात सांगते मॅडम 31ला. अशा वाटतात किंवा इथं सिलेक्टिव्ह प्री ऑडिट होणं गरजेचं आहे. त्या याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला स्पेसिफिक आदेश काढून त्याच्या बाबतीमध्ये आपण हे करू. ते फॉलो करायचे नाही करायचे किंवा तुम्हाला जे त्याच्यावर काही हे करायचं आहे तर त्यावरचा कॉल तुम्ही घेऊ शकता. परंतु आपल्याला सरसकट 100% प्री ऑडिटला येणार नाही. पण अगदी स्पेसिफिक मोठ्या याच्या बाबतीत जिथे कुठे ॲम्बिग्युटी वाटते किंवा इथे या गोष्टीचं प्री ऑडिट पण होणं गरजेचं आहे तर ते करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक दिलं जाईल. तर ते आपल्याला बघावं लागेल. असं स्पेसिफिक आदेश असतील तर आम्ही काढून देऊ. तुम्हाला ते फॉलो करायचे नाही करायचे दॅट्स युअर कॉल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते करता येईल. ते ठरावात टाकून घ्या की
पब्लिक ऑडिट आता तर कॅफोकडे जातातच त्या फाईल, तर ते दोघं पण त्याच पदाचे म्हणजे इक्विव्हॅलंट पोस्टचे लोक आहेत, तर ते बघतीलच तितक्या यांनी पण असं जिथं कौटुंबिक अन्यायाविरुद्ध भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था पुरुष हक्क संरक्षण समितीचे 27वे राष्ट्रीय अधिवेशन 28-29 डिसेंबर 2024 रोजी धुळे शहरातील कल्याण भवन येथे होत आहे। या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेतून केले। पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना 1996 साली नाशिक येथे करण्यात आली। भारतातील 13 राज्यात आणि महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यात कौटुंबिक अन्यायाविरुद्ध जनतेत कायदेविषयक जागृती निर्माण करीत आहे। या अधिवेशनात महिलांविषयी कायद्यांचा दुरुपयोग, कायद्यात करण्यात येणारे बदल, सरकारचे महिला धोरण आदी विषयांवर महाराष्ट्रातील विविध न्यायालयातील कायदेतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते होणार आहे। धुळे शहरातील कल्याण भवन येथे आयोजित या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट श्रीमती रंजन राजकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास धुळे, जिल्हा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभावती, धुळे जिल्हा ग्राहक मंचचे सदस्य ॲडव्होकेट रसिका निकुंभ, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आनंद जगदेव, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट परवीन कुलकर्णी, क्लासिकचे ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार, धुळे वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा जोशी, धुळे जिल्हा सरकारी वकील संघाचे ॲडव्होकेट देवेंद्र तवर, बार असोसिएशन जालनाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विलास देवरुखकर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे। या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे आपल्या पत्रिकेमध्ये दिलेच आहे की श्रीमती रंजन राजकोर आहेत, विलास साळके सर आहेत, बाबा जोशी आहेत, देवेंद्र तवर सर, प्रभावती माळी आहेत, रसिका आणि आनंद जगदेव आणि प्रवीण कुलकर्णी सर। हे 2 दिवसात हे अधिवेशन चालणार आहे। याच्यामध्ये एकूण आम्ही 8 सेशन केलेले आहेत। या 8 सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयावर याच्यात चर्चा होणार आहे की कौटुंबिक जे वाद असतात ते कौटुंबिक वाद कशा पद्धतीने मिटवता येईल यासाठी ही सर्व चर्चा केली जात आहे। अनेक महिला वकील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पुरुष पण आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून तिथे तज्ज्ञ वकील येणार आहेत। तरी आपण या सर्वांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त याला प्रसिद्धी देण्यात यावी। नेमकं उद्देश सांगितला जे नेमकं काय स्पेशली याच्या मागचा दुसरा उद्देश असा आहे की आजपर्यंत ज्या महिला आहेत त्या कायद्याचा मिसयूज कसं करतात, पुरुषांना कशा पद्धतीने वेटीस धरतात आणि त्यामध्ये अनेक उदाहरणं सांगितली। आता मी पी.सी. साहेबांसोबत अनेक जे अधिवेशन होते ते अटेंड केलेले, त्यामध्ये अनेक व्यक्ती त्याचे अनुभव सांगत असतात। तर पी.सी. साहेबांनी देखील याच्या अगोदर अनेक पुरुषांना न्याय दिलेला आहे की महिलांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिलेला होता। तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होणार आहे। तर त्यासाठी आपण आपले प्रसिद्धीसाठी सदरचं माहिती द्यावी। धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी आज सकाळी धुळे मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली व या बस स्थानकाचा लवकरच कायापालट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। धुळे मध्यवर्ती बसस्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे जरी असले तरी या बसस्थानकात विविध सोयी सुविधांचा अभाव आहे। या बसस्थानकात रोजच हजारो बस येत जात असतात, त्यात प्रवाशांची संख्याही तितकीच असते। मात्र सुविधांचा अभाव असल्याकारणाने मोठी अडचण निर्माण होत असते। बसस्थानकात आवारातील रस्ता अतिशय उत्कृष्ट झाला आहे। घाणीचे साम्राज्य, प्रवाशांची बसण्याची गैरसोय, पाण्याची समस्या अशा अनेक सुविधा नसल्याच्या कारणामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भाच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून होत असल्याने आज धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी दखल घेऊन आज सकाळी बस स्थानकात जाऊन पाहणी केली व या बस स्थानकाचा लवकरच कायापालट होईल असंही आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी सांगितलंय। धुळे शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो होतो। काही दिवसापूर्वी इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो, परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2 दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहे। त्याचं डिझायनिंग चालू आहे। डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल
ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळ्याने नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे. तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरामोहरा लवकरच येणार आहे. तर एकदा काम चालू झालं का सर्वांची चर्चा करून त्या विषयावर चांगलं तोडगा. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आई यल्लम्मा देवी मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त आज श्री आई रेणुका यल्लम्मा माता देवी मंदिर ट्रस्ट व आरंभ फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक भाविकांनी रक्तदान केलं. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील भाविकांचे श्रद्धास्थान व पावन असलेल्या आई यल्लम्मा देवीचा यात्रा व पालखी सोहळा या वर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मंदिरात येऊन यल्लम्मा देवीची मनोभावे दर्शनाचा लाभ घेत आहेत. विशेष बाब म्हणजे अनेक भक्तांकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज श्री आई रेणुका यल्लम्मा माता देवी मंदिर ट्रस्ट व आरंभ फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांनी रक्तदान करून एक समाज प्रबोधनात्मक व रक्तदान करण्याचा संदेश दिला. धुळे शहरातील देवपूर येथील नेहरू हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट नंबर 56 येथील मच्छिंद्रनाथ मंदिराचा 10वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाप्रसादाचेही वाटप करण्यात आलं. तसेच यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता देवतापूजन, 10 वाजता विष्णू याग व दुपारी 4:30 वाजता पूर्णाहुती हे धार्मिक कार्यक्रम साजरे झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. आज एकादशी असल्या कारणामुळे येथे उपवासाचे पदार्थ देखील काही भाविकांना वाटप करण्यात आले. महाप्रसादासह धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन नाथ सेवा समिती, श्री प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी श्री कमलाकर कुलकर्णी, सौ विद्या कुलकर्णी, श्री नरेश कुलकर्णी, सौ निलिमा कुलकर्णी, किशोर खैरनार, सौ लता खैरनार, सौ मीना खैरनार, जयेश कुलकर्णी, सौ ख्याती कुलकर्णी, सुषमा चौगावकर, वेरुळकर मावशी तसेच महेश कुलकर्णी आदी नाथभक्त उपस्थित होते. सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. सद्गुरु माधवनाथ महाराज की जय. सद्गुरु मंगलनाथ महाराज की जय. चित्रकूट निवासी योगाभ्यानंद माधवनाथ महाराजांच्या आणि जी पहिली गादी चित्रकूटला स्वामी मच्छिंद्रनाथांनी स्थापन केली आहे त्या गादीचे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नाशिक मुंबई महामार्गावरील पंडित जवाहरलाल उद्यान देतंय आजही प्रेरणा. जबरी चोरी करणारा छोटा अखेर धुळे तालुका पोलिसांच्या जाळ्यात. शासनाच्या विविध योजनांमधून धुळे मनपाला अर्थसहाय्य. आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती. आमदार राम बदाणे यांच्या अक्कलपाडा मागणीविरोधात अक्कलपाडा कृती समितीची धरणे. धुळे मनपाच्या स्थायी समिती सभेत 55 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदादारांना मंजुरी. धुळ्यात 28-29 डिसेंबर 2024 रोजी 27वे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन. आमदार अनुप अग्रवाल यांनी केली धुळे मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी. धुळ्यातील यल्लम्मा देवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
देवपुरातील मच्छिंद्रनाथ मंदिराचा 10वा वर्धापन दिनोत्सव संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.